सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आर के भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आपण पाहता आर के भटकर यूट्यूब चॅनल. आज भारतीय बौद्ध महासभेचे यवतमाळ येथील बोधिसत्व बुद्ध विहार याचा लोकार्पण सोहळा डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना जय भीम. जग में बुद्ध का नाम है, ये भारत की शान है. बाबा साहेब, बाबा साहेब, जय भीम, जय भीम. हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं. भारतीय बौद्ध महासभेचा विजय असो, भारतीय बौद्ध महासभेचा विजय असो, समता सैनिक दलाचा विजय असो, समता सैनिक दलाचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, समता सैनिक दलाचा विजय असो, भारतीय बौद्ध महासभेचा विजय असो, धम्मध्वजाचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो. जब तक सूरज चांद रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा. भीमराव जी साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भारतीय संविधानाचा विजय असो. समता फोटो घ्या ना बाबा. आर के भटकर युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण कुठून आला साहेब? काय सांगाल? हे जे बोधिसत्व बुद्ध विहार बांधलेलं आहे याच्याबद्दल आपल्या काय भावना आहेत, काय मनोकामना व्यक्त करता आपण? आणि अतिशय चांगल्या प्रमाणे गोष्ट केल्या आणि छान. काय मंगल कामना करता? काय बोला, काय सांगायचं तुम्हाला? बोधिसत्व काही सांगा, काहीतरी बोला. नाही सांगायचं? तुम्ही राहा, शिस्तबद्ध पद्धत समजते का? जय भीम ताई. जय भीम, जय भीम, जय भीम. जय भीम. कुठून आला आपण? कुंभारखेड. काय सांगाल या विहाराबद्दल? खूप छान झालं. चांगलं झालं. जय भीम. जय भीम. जय भीम ताई. जय भीम. जय भीम.
कोण्या गावून आले आपण? घाटंजी. काय सांगाले विहाराबद्दल, काही विशेष काय? छान आहे विहार. दानातून झालं ना आपल्या. दानातून झालं आपल्या, कोणाचा निधी न घेता झालं. ना कोणाचा निधी न घेता भारतीय बौद्ध महासभेचं हक्काचं विहार झालं हक्काचं विहार झालं. ते आपल्या जवळपास आणि आपल्या जवळ झालं, आपल्या जवळपास चांगल्यात चांगलं चांगली विदर्भात झालं. काय सांगाल तुम्ही या विहाराबद्दल? कसं वाटतं तुम्हाला? छान वाटतं. चांगलं वाटत आहे. कुठली शाखा आहे समता सैनिक दलाची? कुठून आलाय? यवतमाळचे आहे तुम्ही प्रॉब्लेम. जय भीम ताई. काय सांगायला या बोधिसत्व विहाराबद्दल? बोधिसत्व विहाराचा आज सोहळा आहे. हां उद्घाटन सोहळा आहे. भीमरावजी आंबेडकर साहेब येणार आहेत. हां. त्याच्यानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. सप्रेम जय भीम. सप्रेम जय भीम. सांगा, काही सांगायचं का तुम्हाला या विहाराबद्दल थोडी माहिती? काय म्हणतात, काय सांगाल? छान आहे. विहार खूप मस्त आहे आणि आजचा कार्यक्रम नियोजित केलेल्याबद्दल आम्हाला बोलल्याबद्दल आरती भटकर यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण पाहता आरती भटकर यूट्यूब चॅनल. जय भीम. जय भीम सर. आपण कुठून आला आहात? मी नागभूमी विहाराचा अध्यक्ष आहो. काय सांगाल या विहाराबद्दल? विहार अगदी छान बनलं आहे. हां संपूर्ण काम झालं आहे. हां. बस उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. साहेब येणार होता आता उद्घाटन करायला. धन्यवाद. जय भीम. जय ताई. कुठून आला आपण? आम्ही यवतमाळचे आहे. हां संरक्षण विभाग. संरक्षण विभागाच्या. त्या विहाराबद्दल काय सांगाल? विहाराबद्दल सर्वांचीच परिश्रम आहे आणि इथे अथक कार्य करणारे कार्यकर्ते आहे यवतमाळमध्ये. निवासी संस्था एवढी जिवंत आहे हां हां. आणि इथे प्रत्येक कार्यकर्ता खूप निष्ठेने कार्य करत आहे. तेव्हाच आज इतकी मोठी वास्तू निर्माण झालेली आहे. एक ऐतिहासिक वास्तू निर्माण झालेली आहे. बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत आपल्याला उभा करायचा आहे. काय सांगाल तुम्ही? काय सांगाल ताई? जय भीम. जय भीम. हां. मी जिल्ह्याची सचिव आहे. हां. जय भीम ताई. संरक्षक याच्यामध्ये हां विभागमध्ये सचिव आहे. हां. आणि मी असं संदेश म्हणजे सांगणार आहे की असं विहार म्हणजे पुन्हा म्हणजे एक काहीतरी एक म्हणजे आदर्श निर्माण करेल आणि समाजाला संदेश देणारं एक विहार हे निर्माण होणार आहे. ओके. सर्वांनी त्याच्यात मेहनत घेतलेली आहे. सर्वांनी सहकार्य केलेलं आहे. सर्वांना मी शुभेच्छा देते. धन्यवाद ताई. अरे पाय मारा बाबा, पाय उचलून उजव्या पाया बसे. वैष्णव वेट साधन धोरण. आर के भटकर यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. जय भीम ताई. या ऐतिहासिक बुद्ध विहाराची निर्मिती झाली आहे. काय सांगाल आपण? भारतीय बौद्ध महासभेनं बांधलेलं आहे. आपल्या सौ कष्टानं बांधलेलं विहार. आपण काय सांगाल या विहाराबद्दल ताई? जय भीम. काय सांगाल? जय भीम. जय भीम ताई. पुन्हा आपण
मी समता सैनिक दलाची सैनिक आहे, जिल्हा शाखा यवतमाळ. काय वाटते आपल्याला या ऐतिहासिक विहाराबद्दल? कुसुम मोहन बवरे, समता सैनिक दल जिल्हा शाखा यवतमाळ. आज बोधिसत्व बुद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा आहे. त्यानिमित्त आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर बाबासाहेबांचे नातू हे या विहाराचं लोकार्पण सोहळाचं उद्घाटन करणार आहेत. तेव्हा आम्ही सर्व सैनिक त्यांना सॅल्यूट देण्यासाठी आणि त्यांचं संरक्षण करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत. आणि धम्माचा प्रसार व प्रचार होण्यासाठी समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन पक्ष ह्या 3 संघटना कार्यरत असतात. त्यापैकी आमचं समता सैनिक दल आणि पूर्ण देशामध्ये पसरलं पाहिजे, जगामध्ये पसरलं पाहिजे अशी आमची इच्छा आहे. आणि तेव्हा ही चळवळ गतिमान होण्यासाठी आम्ही सर्व इथं सैनिक जमलेला, महिला सैनिक, यवतमाळ जिल्ह्यातील 16 तालुक्यातील पूर्व पश्चिम विभागातील सर्व समता सैनिक दल इथे उपस्थित आहेत आणि मानवंदना आम्ही त्यांना देण्यासाठी आम्ही इथे उपस्थित आहोत. धन्यवाद ताई. जय भीम ताई. आर के भटकर यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. अमरावतीहून आलेलो आहे मी. तर या ऐतिहासिक बोधिसत्व विहाराबद्दल काय सांगा काय सांगाल? तुम्ही बोला ताई. या बोधिसत्व विहाराबद्दल काय सांगाल तुम्ही मला? भारतीय बौद्ध महासभेनं बांधलेलं हे विहार आहे. भारतीय बौद्ध महासभेचं हे विहार जे आहे तिथे आज उद्घाटक हा प्रोग्राम आयोजित केलेला आहे. जास्तीत जास्त संख्येने उपस्थित लोक आहेत. आर के भटकर यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. बोधिसत्व विहाराचं हे लोकार्पण सोहळा सुरू आहे. आपण पाहत आहात वयाच्या बघा थोडं गॅप हात वर गॅप यायला येऊ द्यायचे नाही. जय भीम सर. आर के भटकर यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. काय सांगाल आपल्या बोधिसत्व विहाराबद्दल? एक ऐतिहासिक वास्तू निर्माण झालेली आहे यवतमाळमध्ये, काय सांगाल? ही वास्तू खूप छान झालेली आहे आणि आपल्या समाजासाठी एक याचं म्हणजे खूप मोठं काम होणार आहे. इथं शिबिर वगैरे वारंवाराचे उपक्रम राबवल्या जाणार आहे याच्यामध्ये. त्यामुळे या वास्तूचं खूपच मोठं संकल्प. धन्यवाद. जय भीम. आर के भटकर यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण पाहता आर के भटकर यूट्यूब चॅनल. या ऐतिहासिक सोहळ्याला डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब येणार आहेत. याचा लोकार्पण सोहळा आहे. त्याबद्दल आपण काय मंगल कामना करतो? आमच्या शुभकामना आहेत. म्हणजे ही चळवळ त्या पद्धतीनं 1919 पासून मीराताई आंबेडकरांनी उभी केली आणि त्या चळवळीला हातभार लावत जे आजपर्यंत इथे येऊ आणि संपूर्ण जिल्ह्यातून एकमेव असं जिल्ह्यात आपल्या विदर्भात किंवा महाराष्ट्रात विदर्भातून एक सिस्टम आहे की लोकवर्गणीतून म्हणजे भारतीय बौद्ध महासभेच्या सभासदांनी किंवा बौद्ध सभासदांनी त्याला देणग्या देऊन एवढा मोठा हे वास्तू उभी केली. आणि हा चळवळीचा त्या चळवळीसाठी आपले भगत आणि कार्यकारिणी भारतीय बौद्ध महासभेची संपूर्ण कार्यकारिणी या जिल्हा कार्यकारिणी जिल्हा कार्यकाळ पहिल्यांदा एकच जिल्हा होता, नंतर तिथे 2 भाग झाले आणि सर्व तालुके एकाच ठिकाणी होते. नंतर त्याचा म्हणजे कार्यक्रमाच्या दृष्टीनं किंवा ज्यांच्या प्रचाराच्या कन्वर्ट होते म्हणून 2 विभाग केले आणि त्या 2 विभागाच्या माध्यमातून ही वास्तू उभी झाली. किती तरी या वास्तूला खर्च किती आला? 2 कोटीच्या जवळपास. सगळा म्हणजे सगळा वर्गणी निधी होता. सगळा वर्गणी निधी होता. कोणी लोकवर्गणी म्हणजे पुन्हा कोणत्याही राजकीय पक्षाकडून एक पैसा न घेता ही उभी केलेली वास्तू. धन्यवाद साहेब.
आर के भटकर यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. भारतीय बौद्ध महासभेचे माजी अध्यक्ष मोहाळे साहेब इथे उपस्थित आहे. त्यांना मी सप्रेम जय भीम करतो. हा मोहाळे साहेब, काय सांगाल या ऐतिहासिक बुद्ध विहाराबद्दल काय माहिती सांगाल? आपण या ऐतिहासिक सोहळ्यासाठी इथं उपस्थित झालेला सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा शाखा यवतमाळच्या वतीने बोधिसत्व बुद्ध विहाराचा उद्घाटनाचा कार्यक्रम जुळ्यात सुरू होणार आहे. तत्पूर्वी सर्व भारतीय बौद्ध महासभेचे भंडारा अमरावती जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आलेलं आहे. तुषारराव सांबारे सर, केडी सांबारे सर, जय भीम जय भीम. अमरावती जिल्हा माजी अध्यक्ष विलासराव भिमरावडे जय भीम जय भीम सर. आर के भटकर यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचे संस्थापक आहेत. आज बोधिसत्व बुद्ध विहार यवतमाळमध्ये विदर्भामध्ये हे सर्वांचं झालेलं आहे. या विहारामध्ये कोणत्याही राजकीय लोकांकडून शासनाकडून मदत घेतलेली नाही. हे विहार बनवत असताना तळागाळातील लोकांपासून तर श्रीमंत लोकांपर्यंत दानाच्या स्वरूपात तिथे पैसा मिळालेला आहे. हे विहार बाबासाहेबांच्या स्वप्नातील झालेलं आहे. विहार हे ज्ञानाचे केंद्र व्हावे असे बाबासाहेबांचे स्वप्न होते. म्हणून बोधिसत्व बुद्ध विहार हे विदर्भामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. याचं उद्घाटन करण्यासाठी आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर यांचं आगमन आता होत आहे. सर्व महाराष्ट्रामधून इथे कार्यकर्ते आलेले आहेत. मी केंद्रीय शिक्षक प्राध्यापक डॉक्टर उत्तम शेट्टे. धन्यवाद धन्यवाद. जय